नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। आज आपण बनवणार आहोत खव्याचे गुलाबजाम। खव्याचे गुलाबजाम बनवण्यासाठी 4 वाटी खवा आणि 1 वाटी मैदा लागणार आहे। हे आपण आता व्यवस्थित पीठ मळून घेऊ। आता आपलं गुलाबजामचं पीठ व्यवस्थित मळून झालं आहे। याला 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवू। आपलं गुलाबजामचं पीठ मुरते तोपर्यंत आपण आता पाक करून घेऊ। पाक करण्यासाठी आपल्याला लागणार आहे 6 वाट्या साखर, आणि 5 वाट्या पाणी। आता आपण पातेलं गॅसवर ठेवलं आहे। हे साखर विरघळते तोपर्यंत हलवत राहायचं आणि एकदा उकळी आली की मग 5 मिनिटं मंद आचेवर तसंच उकळून द्यायचं। आता आपल्या पाकाला उकळी आली आहे। आता आपण याला 5 मिनिटं कमी गॅसवर असंच उकळून देऊ। 5 मिनिटं झाले आहेत। आता आपला पाक तयार झाला आहे। आता आपण गुलाबजामच्या पिठाचे बॉल्स बनवून घेऊ। अशा प्रकारे आपण सर्व बॉल्स बनवून घेऊ, छोट्या साईजचे। आता आपले सर्व बॉल्स तयार करून झाले आहेत। आता आपण हे तळून घेऊ। तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल गरम झालं। आता यामध्ये आपण गुलाबजामचे बॉल्स तळून घेऊ। मंद आचेवर आपल्याला हे बॉल्स तळून घ्यायचे आहेत। सतत हलवत राहायचं म्हणजे यांना एकसारखा कलर येतो। अशा प्रकारे आपल्याला सर्व बॉल्स तळून घ्यायचे आहेत। सगळ्यांना एकसारखा कलर आला पाहिजे। आता आपले काही बॉल्स तळून झाले आहेत, ते आपण पाकामध्ये सोडू। पाक हा आपला कोमट हवा, तरच पाक आपला गुलाबजाममध्ये शेवटपर्यंत मुरला जाईल। पाक थंड झाल्यावर शेवटपर्यंत मुरला जात नाही। तर बघा, आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत। तुम्हाला आतून पण दाखवते कसे आहेत ते। किती सॉफ्ट झालेले आहेत बघा, आतपर्यंत पाक मुरलेला आहे। तुम्हाला असेच गुलाबजाम बनवायचे असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।